संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. या संसाराचं मूळच दुःखाचं आहे, प्रपंचाचं मूळच दुःखाचं आहे. महाराजांना विचारा, महाराज आम्ही सामान्य माणसं आहोत, आमच्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये दुःख येईल, बरोबर आहे, आम्ही संसारी आहोत, आमच्या संसारात दुःख येईल, आम्ही माणसं आहोत ना. पण हा संसार, हा प्रपंच जर देवानं केला तर, महाराज म्हटले तो प्रपंच देवाने जरी केला तरी सुद्धा त्यांच्या जीवनात संकट आल्याशिवाय राहणार नाही, त्यांच्या जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय राहणार नाही. तो संसार, तो प्रपंच रामचंद्र प्रभू करो का भगवान भोलेनाथ करो, संसार आहे महाराज, प्रपंच आहे ना. प्रपंचामध्ये, प्रत्येकाच्या प्रपंचामध्ये सुखाचे दिवस येतात, दुःखाचे दिवस येतात, पण दुःख जास्त येते. सुख पाहता जवा पाडेन दुःख पर्वता एवढे. एक माणूस रस्त्याने निघाला, रस्त्याने चालता चालता जंगलामध्ये त्याच्या मागं वाघ लागला. वाघ लागल्यानंतर घाबरला, पुढे धावतोय तो जंगलामध्ये धावायला लागलाय. जात असताना, जंगलामध्ये धावत असताना अचानक एक कोरडी विहीर दिसली. त्याला असं वाटलं विहिरीमध्ये उडी टाका, त्याने उडी टाकली. एक वडाची पारंबी खाली लोंबकळलेली होती, ती वडाची पारंबी धरली त्याने आणि मध्यंतरी थांबला, लटकून त्या फांदीला लटकून थांबला मध्यंतरी. खाली पाहिलं तर त्या विहिरीला पाणी नव्हतं, त्या विहिरीत होता नाग. काय होता? नाग होता. खाली पाहिलं तर खाली नाग आहे, वर पाहिलं तर वर वाघ आहे. आणि ज्या फांदीला त्याने धरलं होतं ना, त्या फांदीला आगी मोह लागलेलं होतं. काय झालं असेल, ते फांदी हल्ली ना, हल्ल्यानंतर त्या मधमाशा उठल्या आणि याचे पटपट मुके घ्यायला सुरुवात केली. पटपट मुके घेतले त्याचे. असं झालं असेल का? चावायला सुरुवात केली, चावल्या त्या. सगळ्या अंगात धाव व्हायला लागला, अंगार व्हायला लागली. तेवढ्यात तो मधाचा कांदा फुटला आणि एक थेंब, मधाचा थेंब त्याच्या जिभेवरती पडला. तो म्हणतो, बाप रे बाप, मध किती गोड आहे. वा वा वा, मध किती गोड आहे. एवढ्या मोठ्या पूर्ण दुःखामध्ये एका मधाच्या थेंबाच्या सुखाने सगळं सर्व दुःख विसरून गेला. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. संसार है एक नदिया, सुख दुख